हॅलो, गुड मॉर्निंग, राम राम मंडळी. तर आज तुम्हाला माहिती आहे होळीचा सण आहे. होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि होळी म्हटली म्हणजे पुरणपोळी झालीच पाहिजे. तर आज आपणही पुरणपोळीचा घाट घातलेला आहे. तर आता इथे संगणाचा डबा वगैरे देऊन तिची तयारी झाली आहे. आता इथे कोंबड्या बाहेर येण्याची वाट बघत आहेत. त्यांना सोडून देऊ. हे कोंबड्या कुंड्यांमधली माती उकरून टाकतात, म्हणून आम्ही त्यात असं नारळाच्या करवंट्या ठेवतो. त्याच्यामुळे मल्चिंग पण होऊन जातो, पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. तर आता चांगलीच हीट पडायला लागली आहे. हे वॉटर ॲपलचं रोप आहे. हे गुजरातहून आणलेलं होतं आम्ही. हे मी अशा या मोठ्या टबमध्ये टबच म्हणता येईल, लावलेलं आहे. हा आमचा कमळांचा टब आहे, त्याच्यात लक्ष्मी कमळ येतं. जेव्हा जर कधी फुल येईल तेव्हा तुमच्याशी शेअर करेलच मी. इथे आंब्याला छानपैकी कैऱ्या धरलेल्या आहेत. तसंच जरा पुढे गेलं तर हा इकडे आपला पालापाचोळा संकलन सुरू असतं. इथे हे आमचं एक ड्रॅगन फ्रूटचं प्लांट आहे, जमिनीत लावलंय. अजून तर काही त्याला फळ आलं नाही, प्रतीक्षा आहे. हे आमचं एक नारळ, कुठला नारळ आहे हे बुटकं, खूप जास्त उंच वाढत नाही म्हणे. याला साधारण एक 5-6 फुटावर नारळ लागतात असं म्हणतात. बघू, आता 3-1 वर्षाचं झालंय ते. हे एक नारळ इकडे. पुढे हा आमचा कलमी आंबा आहे. यालाही भरपूर कैऱ्या लागल्यात. याच्यावर हापूस आंब्याचं कलम आहे. अगदी सगळ्या बाजूने मोहर आहे त्याला. खूप गोड असतात याच्या कैऱ्या. आणि अगदी या म्हणजे पावसाळा येईपर्यंत आम्हाला पुरतात. एक एक कैरी. हॅलो मंडळी, सध्या वसंत ऋतू चालू आहे. वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा, ऋतुराज वसंत म्हणतात. हे काही खोटं नाही. निसर्ग रंगांची उधळण करत असतो. नुकताच हिवाळा संपलेला असतो. तसं आपण थंडीलाही थोडेसे कंटाळलेलंच असतो. त्यामुळे छान वाटतं ते थोडंसं गरमास हा असते, उबदारपणा असतं हवेमध्ये. सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. आणि ते वसंताचं आगमन म्हणजे काही विचारूच नका. ते साहित्यिक कवी यांनी सुद्धा त्याच्यावर भरपूर साहित्य केलेलं असतं. आणि निसर्ग रंगांची उधळण करत असतो. फारच छान असतं ते सगळं. इंग्लिशमध्ये वसंताला स्प्रिंग म्हणतात. कवी वर्ड्सवर्थ वगैरे त्यांनी भरपूरच कविता केलेल्या आहेत. आला वसंत ऋतू आला, ऋतुराजा आजवरी बहरला, काहीतरी फारच छान आहे ते सगळं. साहित्यिकांसाठी पर्वणीच असते की वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा येतो. हो, इकडे हे आमचं कदंब आहे. त्यालाही खूप फळं आलेले आहेत. रात्री ते असे जसे बल्ब असल्यासारखे चमकतात. हे आमचं बांबूचं बन. माझ्या मामाने आम्हाला हे रोप दिलं होतं. आता ते चांगलं मोठं झालंय. जवळजवळ मस्त बांबूच्या काठ्या तयार व्हायला लागल्या आहेत. बघा किती उंच आहे. शेतात राहिलं असतं तर अजून दाट असलं असते हे बन बांबूचं.
इकडे आमची गावठी बोरीचं खोड बघा, त्याच्यावर ॲपल बोरचं कलम केलेलं आहे. एक काळ होता हे गावठी बोरीचं झाड खूप मोठं होतं आणि संध्याकाळ झाली की त्याच्यावर इतक्या चिमण्या येऊन बसायच्या आणि चिवचिव चिवचिव सारखा चिवचिवाट चालायचा. पण नंतर काही कारणास्तव शेजाऱ्यांचा उपद्रव म्हणा, झाड आम्हाला बऱ्यापैकी छाटून टाकावं लागलं. हा आमचा इटालियन लेमन आहे. इकडे हे अंजीरचं झाड, याला पण खूप अंजीर येतात, लागतात फळं. पण पक्ष्यांचं मात्र त्याच्यावर डोळाच असतो बरं का. काही फळं पक्षी खातात, काही आम्ही खातो. अशा पद्धतीत तो आमचा डील झालेला आहे. इकडे तुती लावली मी. तुती इंग्लिशमध्ये मलबेरी म्हणतात आणि हिंदीमध्ये शहतूत. आणि इकडे हे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन. हे माझं फेरी कॅसलचं मोठंच झाड आहे, कुंडीत लावलेलं. त्यात मी हे मस्त थोडंसं डेकोर केलेलं आहे. इकडे हे आमचे रातराणी. रात्र झाली की हे सगळे फुलं उमलतात आणि घरभर सुगंध येतो यांचा. हे इथे वॉटर कॅबेज. शतावरीचं आयुर्वेदात बरंच महत्व आहे. जंगल भारी आहे. हे क्रोड्स, हे आम्ही असे हे बॅरल आणून त्याच्यात सगळा पालापाचोळा भरून ठेवला, दाबून दाबून, आणि वरून मातीचा एक लेअर देतो. तर थोड्या दिवसात तो कुजून खत तयार होऊन खाली बसतो. तो पुन्हा वरून पालापाचोळा ॲड करून माती भरून द्यायची. आणि आता त्याच्यावर आम्ही थोडेसे हे सदाफुलीचे 2-3 कलर, काही शेवंती लावलेली आहे. इथे ही केळी आमची, कंद छान लागला आहे, भरपूर पानं पण आलेत तिला. वनश्रीला घरच्या केळी आवडतात म्हणून आता केळी पुन्हा लावली आम्ही. ही विहीर आमची, 12 महिने पाणी असतं तिला. केळीचं असं असतं, तो घड मोठा असतो, त्याच्यात बऱ्याच केळी असतात आणि एकदमच पिकायला लागतात त्या सगळ्या. त्याच्यामुळे मग ते एवढं खाल्ल्या पण जात नाही म्हणून आम्ही केळी लावणं बंद करून टाकलं होतं. पण आता आणि बाहेरचे केळी त्या कार्बाईडने पिकवलेले असतात, त्याच्यामुळे आम्ही ते विकत घेत नसतो. पण आता वनश्रीला केळी आवडतात म्हणून आम्ही पुन्हा हा कंद लावला. 5-6 महिन्यात पुन्हा केळी आल्या पाहिजे. हा माझा कंपोस्टिंग युनिट आहे. हे 2 माठ आहेत एकमेकावर ठेवलेले. यांना मी असे 7-8 होल्स करून घेतलेले आहेत ऑक्सिजनेशनसाठी. ते याच्यात सगळं आम्ही किचन वेस्ट जे रोजचं जमा होतं ते याच्यात भरत असतो. थोडाफार पालापाचोळा टाकतो आणि थोडंसं त्यात ताक शिंपडून दिलं डायल्यूट करून की त्यांची प्रक्रिया सुरू होऊन जाते. ताकात जे बॅसिलाई असतात, मित्रजीवाणू, ते खत कुजवण्याचं काम सुरू करतात आणि 5-6 महिन्यात छानपैकी असं मातीसारखं काळेशार खत तयार होते. आणि एक माठ भरला की तो उचलून खाली ठेवून द्यायचा आणि खालचा माठ वर घ्यायचा आणि तोपर्यंत खालच्या माठातलं खत तयार होऊन जातं. ही अशी प्रक्रिया सतत चालू असते.
मला बऱ्याच लोकांनी याची माहिती पण विचारली होती. तर सगळ्यांनी आपला जो ओला कचरा असतो तो घरीच जिरवला पाहिजे, बाहेर न फेकता, किंवा कचरा गाडीत पण देऊ नये. कचरा गाडीत आमचं फक्त प्लास्टिक जातं. मी बऱ्याच लोकांना याची माहिती देऊन मार्गदर्शन करून हे सुरू करायला सांगून दिलेले आहे. करतात, काही जण कंटिन्यू करतात. त्यांना काही प्रॉब्लेम आला तर मध्ये मध्ये मला कॉल करून प्रश्न हे विचारूनही घेतात, असं असं झालं, काय करू वगैरे. आता आम्हाला जवळजवळ 7-8 वर्ष झाले आणि आमचा तर कचरा जिरवतेच मी, पण आमचे शेजाऱ्यांचा पण त्यांनाही सांगून ठेवलं आहे, तुमच्याकडे भाज्या खोडल्या की बाहेर फेकायच्या नाही, माझ्याकडे आणून द्यायच्या. आता लोकांना माहिती झालं आहे आमच्याकडे एक काम चालू असतं, त्याच्यामुळे आता ते स्वतःहून घेऊन येतात. हे पीस लिलीचे फूल आज होळीच्या मुहूर्तावर उमलले. किती सुंदर आहे बघा, जसा नागाचा फण असल्यासारखा. इथे पुन्हा 2 कळ्या आहेत. हे बॉस्टन फन बघा, मी नारळाच्या खोडात लावलंय, छान वाढतंय. हे असं बेस्ट फ्रॉम वेस्ट काहीतरी असं करत राहावं. हे इकडे मधुमालती पण मस्त फुलली आता. चला तर मग आता पुढच्या कामांना लागूया. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आज. चला मंडळी, पुन्हा भेटू. तर इथे आता पुरणाची डाळ शिजवण्याचं काम सुरू आहे. कुकरमध्येच लावून दिलेली आहे आणि शिजतानाच त्याच्यात आम्ही आलं किसून टाकतो. त्याच्यामुळे आल्याचा एक वेगळा सेंट येतो. हां, आणि पाचक पण होतं पुरण. आणि जसं नंतर डाळ शिजल्यावर पुरण जेव्हा तयार करतो त्यानंतर त्याच्यात वेलची पूड आणि भरपूर जायफळ पण किसून घातलं जातं. तर अशा पद्धतीत आपलं आता पुरण रेडी झालेलं आहे. लगेच इकडे आता सारला फोडणी दिलेली आहे. त्याच्यातही मस्त लसूण खोबरं कुटून टाकलं जातं, वरून कोथिंबीर, त्याच्यामुळे छान टेस्ट येते सारला. सार म्हणजे हा अर्कच असतो डाळीचा. तो भातावर घेतला, त्यावर लिंबू पिळला की बस मस्त. जास्त कमी होती काय त्याची एक निराळी चव येते. अशी आता ही एका बाजूला सार उकळायला ठेवून दिली. त्यानंतर मग लगेच पोळ्यांना सुरुवात केली आपण. इथे आमच्या रेणुका मावशींना पुरणपोळ्या छान येतात, त्यांच्या हातच्या आवडतात आम्हाला तव्यावरच्या. इथे हे बघा, पोळी एक टाकली तव्यावर. हे असं ते सिंगलच जाड करून पुरण भरतात त्याच्यात आणि लाटताना त्यात तांदूळाचं पीठ लावतात. त्याची पण एक वेगळीच टेस्ट येते, चिटकत नाही लाटताना. वेळच नाही भेटत, ते रात्री येतात. मोबाईलच नाही राहता आमच्याकडं, त्यांच्याचकडे असतो ना. रात्री 9:30 होऊन जागा ते ताई सांगितलं.
चमचा. कशी ठेव ती कशाची थांबा, पुसावी लागेल. ताट पुसा, ताट पुसा. नाही ती ना एवढं पाणी घ्यावं. तर इथे आता संध्याकाळी होळीच्या पूजेचं ताट तयार करतोय आम्ही. ताटामध्ये एका वाटीत हे काळे तीळ घेतले, नंतर पिवळी मोहरी, त्यानंतर ही गौरी पण घेतली आम्ही एक गाईच्या शेणाची. इथे हे जवस घेतला आहे. या सगळ्या वस्तू म्हणजे होमसाठी पवित्र मानल्या जातात. कुठल्याही पूजेसाठी ह्या असतातच, यांचा समावेश. तर आता हे झाल्यावर इथे आमचं वनश्रीची मध्ये लुडबुड सुरूच आहे. इथे हे विड्याचे पान घेतले आहेत, थोडे ताटात फुलं पण घेतले पूजेसाठी. त्याच्यानंतर बाबांनी मला वेलदोडे आणून दिले, हळकुंड, नंतर सुकामेवा थोडासा, नंतर लवंग. ही सगळी सामग्री मी एकत्र करून घेतली. या सगळ्यांचं एक आयुर्वेदात पण खूप महत्त्व आहे. आणि या जाळल्यावर जो धूर पसरतो तोही जे वातावरणातले जीवजंतू असतील हानिकारक, तर त्यांनाही नष्ट करत असावा, त्या उद्देशानेच हे पूजेमध्ये यांचा समावेश करायला लावला असेल. इथे आरती तयार करून घेतली, हळदी कुंकू, पुन्हा ही सुपारी. इकडे होळीचा नैवेद्य तयार आहे, त्यात एक तुळशीपत्रही ठेवून घेतलेलं होतं. होळी हा असा सण असतो जो वर्षातून एकदा येतो आणि त्या दिवशी घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, अनारोग्य दूर करण्यासाठी हे काही विधी केले जातात. तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे नारळ सगळ्या घरातून फिरवून घेतला, त्याला आपण घराची दृष्ट काढणे म्हणतो. इडापिडा निघून जावी बुवा घराची सगळी. घरात शांतता नांदावी, आनंद राहावा, हाच उद्देश आहे त्याचा. सण खरं तर एवढ्यासाठीच असतात, उत्साह वाटावा पुढच्या कामांना. त्या दृष्टीने घरात पवित्र गोष्टी होतात. तर आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे आणि आपण होळी जवळ पोचलेलो आहोत. आम्ही सगळेजण, आजी, बाबा, मी, वनश्रीची डॅडी आणि संजना, आम्ही असे सगळेजण होळीजवळ आलो. इथे मी आता होळीची पूजा करून घेतली.
या सर्व ज्या वस्तू आपण ताटात घेतल्या होत्या त्या होळीला अर्पण केल्या. इथे अजून एक गोष्ट सांगायची राहिली की थोडंसं घर झाडून त्याचा केर काढून तोही आम्ही एका कागदाच्या पुडीत बांधून घेतला आणि तोही होळीला अर्पण करून टाकला. तर असा विधी आपल्या पूर्वजांनी लावून दिला आहे. तसेच इथे नारळ पण आपण वाहिले होळीला. इथे बघा लगेच या मुलांची नारळ काढण्याची लगबग चालू असते. त्यात त्यांना गंमत वाटते. नारळ वाहताना नारळाची जी शेंडी असते ती होळीच्या दिशेने करायची असते. त्यानंतर होळीला एक प्रदक्षिणा घालून घेतली आणि जल अर्पण केले. तर अशा प्रकारे होळी हा सण नैराश्यावर त्याला तिकडे शूटिंग करा. विजय तू त्याचं बघेल का त्याला मला समोरून आपल्याला सगळ्यांना दाखवलं हे तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्ही कशी हे नक्की आमच्याबरोबर शेअर करा. आता इथे आमचा सगळा विधी पूर्ण झालेला आहे आणि आम्ही घराकडे निघालो आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.